आज आपण बनवणार आहे सरसों का साग। त्यासाठी घ्यायचं आहे 250 ग्रॅम्स ऑफ साग। त्याला छान बारीक बारीक कट करायचं। त्यानंतर थोडासा पालक घ्यायचं, त्याला पण बारीक कट करून घ्यायचं। त्यानंतर त्याला कुकरमध्ये घालायचं आणि त्यासोबत लसूण, मिरची आणि पाणी टाकून छान 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। मी अर्धवट कुक केलाय, तुम्ही फुल पण करू शकता। त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये जिरं टाकायचं, मग बारीक कट केलेला लसूण घालायचा। नंतर त्याला फ्राय करून त्यामध्ये कांदा घालायचा, कांद्याला पण छान फ्राय करून घ्यायचं। नंतर कांद्यावर मीठ घालायचं, मीठ घातल्यानंतर कांद्याला छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचं। मग त्यामध्ये घालायचं हळद आणि तिखट, मग त्यामध्ये टाकायचं आपला साग। मी अर्धवट कुक केला असल्यामुळे त्यामध्ये पाणी आहे, पाण्याला छानपैकी आटू द्यायचं। पाण्यामध्ये ते आटल्याने टेस्ट अजून छान होते। मग यावर थोडासा मक्याचा आटा पण टाकायचा, मी विसरून गेली होती। सो आता आपण याला तडका देऊया। तडका देण्यासाठी जिरं, मिरची आणि हिंग आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि छानपैकी तडका द्यायचा। रेडी आहे आपला सरसों का साग। त्याला मस्तपैकी मक्याच्या रोटी सोबत एन्जॉय करायचं। थँक्यू, बाय बाय।